हॅलो किड्स, आज आपण जॉग्रफीतला एक चॅप्टर बघणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. तुम्ही रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला जाता किंवा टेरेसवरती जाता, त्यावेळी तुम्हाला वरती मोठंच्या मोठं स्काय दिसतं, बरोबर आहे. डे टाईमला पण दिसतं ब्ल्यू कलरचं आणि नाईट टाईमला ते ब्लॅक कलरचं दिसतं. त्यावेळी ब्लॅक कलरचं ज्यावेळी तुम्हाला स्काय दिसतं त्यावेळी तुम्हाला खूप काही ऑब्जेक्ट्स तिथं स्कायमध्ये दिसतात, बरोबर आहे. काही असतात ती शाईन होत असतात, काहींचा डीम लाईट दिसतो, काहींचा एकदम ब्राईट लाईट दिसतो. काही वेळेला तुम्हाला असं इकडनं तिकडं मूव्ह होणारे ऑब्जेक्ट्स पण बऱ्याच वेळेला दिसतात, तुम्ही ऑब्झर्व केले असतील. तर हे सगळं काय आहे, कशासाठी ह्या ऑब्जेक्ट्स ज्या सगळ्या दिसतात आपल्याला स्कायमध्ये त्या कुठनं येतात, तिथं त्या कशा आहेत, ह्या संदर्भातली ह्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण ह्यावेळी घेणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ आवर सोलर सिस्टीम ह्या चॅप्टरमध्ये. आता ह्या सगळ्या ज्या बॉडीज तुम्हाला ज्या दिसतात स्कायमध्ये किंवा त्याला आपण स्पेस पण म्हणतो, तर ह्या स्पेसमध्ये ह्या सगळ्या ज्या बॉडी दिसतात दे आर ऑल कॉल्ड हेवनली किंवा सेलेस्टियल बॉडीज. द बॉडीज दॅट वन कॅन सी इन द स्काय फ्रॉम द अर्थ, स्टार्स, प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, ॲस्टेरॉइड्स, मेटेरॉइड्स, कॉमेट्स, ऑल सेलेस्टियल बॉडीज आर पार्ट ऑफ द युनिवर्स. बघा, ह्या ज्या तुम्हाला बॉडीज दिसतात ना, ते एकच बॉडी नसती, त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. कुठले आहेत त्याच्यामध्ये? जे ट्विंकल होणारे जे तुम्हाला ब्राईट असे दिसतात पार्ट, दे आर ऑल स्टार्स. त्याच्यानंतर काही प्लॅनेट्स पण तिथं आहेत, सॅटेलाइट्स तुम्हाला दिसतात, ॲस्टेरॉइड्स दिसतात, मेटेरॉइड्स दिसतात, कॉमेट्स दिसतात आणि ह्या सगळ्या सेलेस्टियल बॉडी मिळून आपलं युनिव्हर्स तयार होतं. लक्षात आलं? युनिव्हर्स म्हणजे काय? एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट्स इन स्पेस. स्पेस जी आहे म्हणजे अर्थच्या बाहेर जे काही आहे, इट इज अ बिग स्पेस. किती आहे वी डोंट नो, त्याच्या बाउंड्रीज आपल्याला माहीत नाही आहेत आत्तापर्यंत. हे स्पेस किती मोठा आहे, काय आहे, त्याचा साईज कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, काहीही आपल्याला माहीत नाही आहे. पण अर्थच्या बाहेर जे काही आहे इट्स अ ह्यूज थिंग. वन वी कॅनॉट इमॅजिन द साईज ऑफ दिस स्पेस. मग ही जी स्पेस आहे आणि त्या स्पेसमध्ये जे काही एक्झिस्ट आहे, सेलेस्टियल बॉडीज असतील, आणखीन काही प्रकार आहेत, त्यातल्या आपल्याला ज्या नोन आहेत त्याचा आपण फक्त स्टडी करतो. कित्येक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत पण नाही आहेत. दे आर फार 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 अवे फ्रॉम अर्थ. मग ते सगळं जे काही आहे इट ऑल कन्वर्ट्स इन द युनिवर्स. एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट इन स्पेस इज युनिवर्स. Most astronomers believe that the universe formed about 15 billion years ago due to cosmic explosion, the Big Bang. मग आता हे सगळं तयार कसं झालं असेल? हाऊ इट इज फॉर्म्ड? ह्या सगळ्या ज्या बॉडीज, सेलेस्टियल बॉडीज आपण ज्या म्हणतो, ह्या कशा तयार झाल्या असेल? सन कसा तयार झाला असेल? आपली अर्थ कशी तयार झाली असेल? बाकीचे तुम्हाला ट्विंकलिंग स्टार्स जे दिसतात ते कसे तयार झाले असेल? तर हे जे सगळे ॲस्ट्रॉनॉमर्स होते ह्यांचा एक असा बिलीव्ह आहे किंवा त्यांनी एक थेअरी शोधून काढलेली आहे की त्यांच्या मते हे युनिव्हर्स जे आहे हे 15 बिलियन इयर्स ॲगो तयार झालेलं आहे. आणि ते कसं तयार झालं? तर त्यावेळी एक ह्या स्पेसमध्ये, ह्या युनिव्हर्सल ही जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये एक व्हेरी 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 बिग असं एक्सप्लोजन झालं. अँड दॅट एक्सप्लोजन इज कॉल्ड द बिग बँग. इथं तुम्हाला स्कायचा आपण एक फोटो दाखवलेला आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक अशा बॉडीज तुम्हाला दिसत आहेत. दे आर ऑल स्कॅटर्ड इन द स्पेस, बरोबर आहे. आणि ह्या कशातनं तयार झाल्या असतील बॉडी? तर ते हे बिग बँग एक्सप्लोजन जे झालं त्यामधनं तयार झाला असा बिलीफ आहे. कारण 15 बिलियन इयर्स अगो आपण कोणीच नव्हतं हे कसं झालं बघायला, बरोबर आहे. रादर त्याच्यानंतर अर्थ तयार झाली आणि त्या अर्थनंतर मग आपण तयार झालो. सो दिस इज ऑल व्हॉट यू कॅन से ॲझम्पशन्स, की हे असं झालं असावं, असा अभ्यास करून सायंटिस्टनी हे ठरवलं. नेब्युला. द बिग बँग एक्सप्लोजन लेड टू द फॉर्मेशन ऑफ जायंट क्लाउड्स ऑफ गॅसेस अँड डस्ट पार्टिकल्स. मग ॲस्ट्रॉनॉमर्सनी किंवा जे सायंटिस्ट होते त्यांनी असं हे केलं की हे जे बिग बँग एक्सप्लोजन झालं त्याच्यानंतर एक खूप मोठा असा जायंट क्लाउड तयार झाला. तो कशाचा होता? गॅसेस, डस्ट पार्टिकल्स. बघा, दिवाळीमध्ये तुम्ही क्रॅकर्स फोडता, बरोबर, ॲटम बॉम्ब लावता. ॲटम बॉम्ब फुटल्यानंतर तिथं असा एक क्लाउड तयार होतो आहे ना, त्याच्यामध्ये ते काही गॅस असतात, त्या ह्याचा स्मोक असतो, नंतर खालची काही डस्टवरती उडलेली असते. तसा एक मोठा क्लाउड एक तयार झाला. विदिन इट पार्टिकल्स अँड ॲटम्स कोलायडेड ॲट ट्रिमेंडस स्पीड.
कोलायडेड, कोलिजन म्हणजे एकमेकांवरती स्ट्राईक होणे किंवा आपटणे. मग हा जो क्लाउड होता त्यामधले जे पार्टिकल्स होते, गॅसचे पार्टिकल्स होते, डस्टचे पार्टिकल्स होते, आणखीन काही गोष्टी त्याच्यात होत्या, ॲटम्स होते. हे सगळे ॲटम्स आणि पार्टिकल्स काय होत होते, एकमेकांवरती ट्रिमेंडस स्पीडनी कोलाईड होत होते, आपटत होते, स्ट्राईक होत होते. अँड दॅट रिझल्टेड इन इनॉर्मस हीट अँड सम ग्लोईंग बॉडीज वी कॉल स्टार्स. मग ही जी कोलिजन होत होती, आता तुम्हालाही माहिती आहे की एखादी दोन गोष्टी एकमेकांवरती जर आपटल्या तर तिथं हीट जनरेट होते थोडीशी. मग हे तर ट्रिमेंडस स्पीडने एकमेकांवरती आपटत होते, त्याच्यामुळं काय झालं, तिथे इनॉर्मस हीट तयार झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणात हीट तयार झाली आणि काही ग्लोईंग बॉडीज तयार झाल्या, ज्यांना आपण आज म्हणतो स्टार्स. द ट्विंकलिंग स्पॉट्स ऑफ लाईट्स इन द स्काय आर कॉल्ड स्टार्स. तुम्हाला जे रात्रीच्या वेळी आकाशात आपण ज्यांना म्हणतो ना चांदण्या म्हणतो, किंवा ज्या ग्लोईंग बॉडी दिसतात त्या अशा ट्विंकल होत असतात, इथं साईडला पिक्चरमध्ये दाखवलेत बघा, असं तुम्हाला रात्रीच्या वेळी दिसतं. तर ह्या ज्या सगळ्या ट्विंकलिंग स्पॉट्स ज्या आहेत किंवा ह्या ज्या बॉडीज आहेत, दे आर कॉल्ड स्टार. अ स्टार इज अ ह्यूज बॉल ऑफ व्हेरी हॉट गॅसेस दॅट गिव्ज ऑफ लॉट्स ऑफ लाईट अँड हीट. मग हे स्टार्स म्हणजे काय आहेत, दे आर व्हेरी 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 ह्यूज बॉल्स. म्हणजे काही काही तर स्टार्स असे आहेत की आपल्या अर्थच्या 100,000 टाइम्स बिग आहेत. वी हॅव नॉट येट रिच्ड देअर, पण इथनं जे टेलिस्कोपमधनं किंवा बायोस्कोपमधनं जे बघतात त्याच्यावरनं त्यांनी ते जजमेंट घेतलेलं आहे. आणि ह्या हॉट गॅसेसच्या बॉडीज आहेत अँड दे गिव्ह आउट ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ लाईट अँड हीट एनर्जी. म्हणजे त्या हॉट बॉल्समधनं काय होतं, मोठ्या प्रमाणात लाईट आणि हीट बाहेर पडत असते. दे आर सेल्फ ल्युमिनियस अँड हॅव देअर ओन लाईट. सेल्फ ल्युमिनियस म्हणजे काय, दे प्रोड्यूस देअर ओन लाईट आणि दे इमिटेट आउटसाईड, आणि तो लाईट जो आहे तोच आपल्याला दिसतो आणि म्हणून आपण त्यांना ट्विंकलिंग स्टार्स असं म्हणतो. गॅलेक्सीज. द स्टार्स आर फाउंड इन अ लार्ज क्लस्टर्स किंवा ग्रुप ऑफ स्टार्स आर कॉल्ड गॅलेक्सीज. मग असे अनेक स्टार एकत्र असतात, एका ग्रुपने असतात. जसं आता तुम्ही तुमच्या क्लासमध्ये एका ग्रुपमध्ये असता, बरोबर आहे ना. सो तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही सगळी मुलं एकत्र ग्रुपमध्ये असतात, तसं ह्या स्टार्सचे सुद्धा ग्रुप्स असतात किंवा क्लस्टर्स असतात आणि दॅट क्लस्टर इज कॉल्ड गॅलेक्सी. इथं साईडला पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा, ते राऊंड शायनिंग असं जे दिसतंय, इट इज अ बिग ग्रुप, बिग क्लस्टर ऑफ स्टार्स. आणि हे सगळे स्टार्स मिळून त्या ग्रुपला काय म्हणतो आपण, गॅलेक्सी. इट मे कन्सिस्ट ऑफ हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ स्टार्स. म्हणजे एका गॅलेक्सीमध्ये बिलियन स्टार्स असू शकतात. डस्ट, गॅस अँड अदर मॅटर बाउंड टुगेदर बाय अ फोर्स कॉल्ड ग्रॅव्हिटी. मग ही जी गॅलेक्सी असते त्याच्यात फक्त स्टार्स नसतात बरं का, स्टार्सबरोबर डस्ट असते, काही गॅसेस असतात, इतर काही नॉन ल्युमिनस बॉडीज असतात, रॉकचे बिग ह्यूज म्हणजे आपल्या माउंटनसारखे, हिल्ससारखे मोठे मोठे पीसेस असतात. आणि हे सगळं काय असतं, ते आर बाउंड टुगेदर बाय अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते एकमेकांच्या जवळ राहतात, ते एकमेकांना सोडून बाजूला जात नाहीत किंवा स्कॅटर होत नाहीत. अँड दॅट इज वाय दॅट ग्रुप रिमेन्स ॲट इज इट. आणि हा काय फोर्स असतो, तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ते एकमेकांना जवळ राहतात. मिल्की वे. द युनिवर्स इज मेड अप ऑफ इन्फायनाईट गॅलेक्सीज अँड इज स्टील एक्सपांडिंग ॲज न्यू स्टार्स आर बिंग बॉर्न एव्हरी मुमेंट. बघा, ती जी बिग बँगची जी प्रोसेस होती, असं बिलीव्ह आहे की अजूनही ती प्रोसेस चालू आहे. ते पार्टिकल्स एकमेकांवर आपटत आहेत, ते ॲटम्स एकमेकांवरती कोलाईड होत आहेत आणि त्याच्यातनं नवीन नवीन स्टार्स डेली, रोज, प्रत्येक मुवमेंटला नवीन नवीन स्टार्स तयार होत आहेत. अँड दे आर सो फार फ्रॉम अस की इवन वी कॅनॉट सी देम इवन थ्रू टेलिस्कोप. आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे, रोज नवीन स्टार्स त्याच्यात ॲड होत असल्यामुळं हा युनिवर्सचा जो साईज आहे हा रोज काय होतोय, एक्सपांड होत चाललेला आहे. आणि इनफायनाईट ग्रुप ऑफ स्टार्स ह्या युनिवर्समध्ये आहेत की जे आपण काउंट पण करू शकत नाही, कित्येक त्यातले आपल्याला दिसत पण नाही. आणि ह्या सगळ्या ज्या गॅलेक्सीज आहेत हे सगळं मिळून ही युनिवर्स तयार झालेलं आहे. आवर सोलर सिस्टीम इज अ पार्ट ऑफ द गॅलेक्सी कॉल्ड मिल्की वे ऑर आकाशगंगा.
बघा, आपण अर्थ प्लॅनेटवर राहतो, पण आपला मेन स्टार कोण आहे? सन आहे, बरोबर आहे ना. आणि हा सन हा एका अशा स्टारच्या ग्रुपचा म्हणजे एका गॅलेक्सीचा पार्ट आहे. मग ती गॅलेक्सी कुठली आहे? दॅट गॅलेक्सी इज कॉल्ड मिल्की वे, किंवा आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी ॲस्ट्रॉनॉमर्सनी आकाशगंगा. तर ह्या आकाशगंगा गॅलेक्सीचे आपण एक पार्ट आहोत. कॉन्स्टिलेशन्स. Astronomers have joined the group of stars by imaginary lines, giving them a definite shape called constellations. बघा, तुम्ही रात्रीच्या वेळी जर आकाशात बघितलं, स्कायमध्ये बघितलं, तर तुम्हाला अनेक ट्विंकलिंग स्टार्स दिसतात, बरोबर आहे. मग ओल्ड टाईममध्ये आपल्याला डायरेक्शन्स किंवा दिशा ज्या आहेत ह्याचं रात्रीच्या वेळी जर एखादं कोणी जर ट्रॅव्हल करत असेल तर त्याला कळायचं नाही की डायरेक्शन्स कुठली आहे, कारण डे टाईममध्ये तुम्ही सनच्या पोझिशनवरून डायरेक्शन सांगू शकता. मग नाईट टाईमला काय करायचं? मग त्यावेळच्या ॲस्ट्रॉनॉमर्सनी काय केलं, असे जे स्टार्सचे जवळजवळ दिसणारे ग्रुप होते, इथं साईडमध्ये तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय बघा, तर त्या स्टार्सना काय केलं, त्यांनी इमॅजिनरी लाईन्सनी एकमेकांना कनेक्ट करून काही शेप तयार केले. आणि कसं असतं, हे जे स्टार्स असतात त्यांची स्कायमध्ये जी प्लेस आहे, ती प्लेस जिथं ती दिसतात त्याच ठिकाणी ते कायम दिसत राहतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टार जो आहे, आता नॉर्थ पोल, आपण पुढे ते बघणार आहे, पण मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो. नॉर्थ स्टार जो आहे, नॉर्थ पोल किंवा पोल स्टार ज्याला म्हणलं जातं, हा पोल स्टार एका ठिकाणी फिक्स आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला डायरेक्शन रात्रीच्या वेळीसुद्धा कळू शकते. मग त्याच्यासाठी ह्या ॲस्ट्रॉनॉमर्सनी त्यांना वेगवेगळे शेप दिले. इथं तुम्हाला वेगवेगळे शेप दिसत आहेत बघा. लिब्रा म्हणून एक शेप दिसतोय, स्कॉर्पियस म्हणून एक शेप दिसतो, सॅजिटॅरिस म्हणून एक शेप दिसतो, कॅप्रिकॉर्न, ॲक्युला, स्किटम, ऑफिकस, हे सगळे काय आहेत? ते जर इमॅजिनरी शेप्स. ॲक्च्युली तुम्ही जर स्टार रात्री जर स्कायमध्ये बघितलं तर तुम्हाला असे शेप दिसत नाहीत, पण ते स्टार जर आपण इमॅजिनरी लाईननी कनेक्ट केले तर हे काही शेप्स आपल्याला दिसतात. Since ancient times, hundreds of constellations have been identified in the sky. आता हे खूप पूर्वीपासून, एन्शंट टाईम्सपासून लोक करत आलेली आहेत आणि आजही आपण ते फॉलो करतो. राशी, ज्याला तुम्ही मराठीमध्ये तुमच्या घरात ऐकलं असेल, राशी ज्याला म्हणतो, लिओ, लिब्रा, ॲरिस, ॲक्वॅरिस, हे सगळे जे आहेत दीज आर ऑल कॉन्स्टिलेशन्स. इझिली रेकग्नायझेबल आर उर्सा मेजर ऑर ग्रेट बियर ऑर सप्तर्षी. आता ह्याच्यातले आपल्याला इझिली रेकग्नाइज होणारे कुठले कुठले कॉन्स्टिलेशन्स आहेत, तर उर्सा मेजर म्हणून एक जे कॉन्स्टिलेशन आहे किंवा इंडियन लँग्वेजमध्ये त्याला म्हणलं जातं सप्तर्षी, अँड ऑरियॉन ऑर मृग. ऑरियॉन म्हणून एक जे आहे ते सुद्धा आपल्याला, आता हे जे उर्सा मेजर जे आहे पुढच्या स्लाईडमध्ये मी दाखवणार आहे ते, तर त्याचा शेप कसा असतो, काय असतो, तर हे ऑरियॉन जे आहे त्याला इंडियन ह्याच्यामध्ये आपण मृगा असं म्हणतो. अदर्स आर कॅनिस मेजर, द ग्रेट डॉग, लिओ, द लायन, टॉरस, द बुल. मग ग्रेट बियर किंवा मृग, मृग म्हणजे डिअर, हरिण ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये ते, नंतर डॉग, लायन, बुल, असे त्याला त्यांनी वेगवेगळे शेप्स दिले इमॅजिनरी लाईन्स कनेक्ट करून. बघा इथं खाली लेफ्ट साईडला तुम्हाला उर्सा मेजर दिसते, म्हणजे ते जे स्टार कनेक्ट केलेले आहेत त्याचा जर शेप बघितला तर इट लुक्स लाईक अ बिग ह्यूज बियर, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बिग बियर असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा इकडं राईट साईडला तुम्हाला दुसरा एक पिक्चर दिसतंय ऑरियॉन म्हणून, त्याच्या खाली लिहिलेलं आहे, तर दॅट इज मृगा. म्हणजे काय, तर तो इट लुक्स लाईक अ हंटर, म्हणजे मृग म्हणजे काय, टू हंट, शिकार करणे, डिअरची शिकार जी केली जाते, डिअरचं जे हंटिंग केलं जातं, इट इज कॉल्ड मृगा. तर त्याच्यावरनं त्या शेपला त्यांनी ते नाव दिलेलं आहे. असे अनेक शेप्स तुम्हीसुद्धा क्रिएट करू शकता. लक्षात आलं? पोल स्टार, मग अशी मी तुम्हाला म्हणलं ते इथं साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला त्या पिक्चरच्या राईट साईडच्या कॉर्नरमध्ये एकच असा ब्राईट स्टार चमकताना दिसतोय बघा. हा रात्री तुम्हीसुद्धा स्कायमध्ये बघू शकता बरं का मुलांनो. तर हा जो स्टार आहे दॅट इज कॉल्ड पोल स्टार. पोल स्टार याला का म्हणलं जातं, कारण तो नॉर्थ पोलच्या वरती फिक्स आहे. आपल्या अर्थचा जो नॉर्थ पोल आहे त्याच्यावरती त्याची प्लेस ही फिक्स असते. द ब्राइटेस्ट स्टार इन द स्काय इज द पोल स्टार ऑर नॉर्थ स्टार. पोल स्टार का म्हणतात, कारण पोलच्या वरती त्याची प्लेस फिक्स आहे. नॉर्थ स्टार का, कारण तो नॉर्दर्न पोलच्या वरती फिक्स आहे. This star is located directly above the North Pole and all the other stars and constellations seems to revolve around it. हा जो पोल स्टार आहे
इट इज फिक्स, तो कधीही आपली प्लेस सोडत नाही. आणि असं एक ॲझम्पशन आहे की बाकीचे जे स्टार्स आहेत किंवा जे कॉन्स्टिलेशन्स आहेत, ही सगळी कॉन्स्टिलेशन्स, हे सगळे स्टार्स त्या नॉर्थ स्टारच्या किंवा पोल स्टारच्या कडेनी त्याच्याभोवती ते रिव्हॉल्व्ह होत असतात. इन एन्शियंट टाइम्स सेलर्स अँड अदर ट्रॅव्हलर्स यूज्ड द पोल स्टार टू फाइंड डायरेक्शन्स ॲट नाईट. आता मला सांगा, हा पोल स्टार नॉर्थ पोलच्या वरती आहे, म्हणजे तो कुठली डायरेक्शन दाखवतो? नॉर्थ डायरेक्शन दाखवतो. तुम्ही पोलच्या कुठल्या साईडला आहात त्याच्यावरनं तुम्हाला ती डायरेक्शन कळते. आपण आता इंडियामध्ये आहोत, इंडियाच्या नॉर्थ साईडला नॉर्थ पोल आहे, बरोबर आहे ना. त्यामुळं आपल्याला दिसताना तो स्टार कुठं दिसतो? नॉर्थ साईडला स्कायमध्ये दिसतो रात्रीच्या वेळी. द सोलार सिस्टीम. आता सोलार सिस्टीम म्हणजे काय? बघा, हे जे स्टार्स आहेत दे हॅव देअर फॅमिली विथ देम. म्हणजे ते स्टार्स फक्त एकटे नाही आहेत, तर त्यांच्या भोवतीने रिव्हॉल्व्ह होणारे अनेक सेलेस्टियल बॉडीज आहेत. कॉमेट्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत, प्लॅनेट्स आहेत, मेटेरॉइड्स आहेत. आणि हे सगळे काय असतात? त्या स्टारच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात किंवा ते पुल करून धरलेले असतात आणि ते दे कॅनॉट लिव्ह दॅट स्टार. मग असा जो त्या स्टार आणि त्याच्या प्लॅनेट्सचा जो ग्रुप असतो, इट इज कॉल्ड अ सोलार सिस्टीम. किंवा आपण इन अदर वर्ड्स वी कॅन से इट्स अ फॅमिली ऑफ द सन. आपल्या घरामध्ये फॅमिली असते ना, आपले आजी आजोबा असतात, आई बाबा असतात, आपण मुलं असतो, काका काकी, मामा मामी. मग हे कसं आहे की हे स्टार जे आहेत, ह्या स्टार्सपासून हे सगळे बॉर्न झालेले हे जे सगळे आहेत, कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? प्लॅनेट्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत, ॲस्ट्रॉइड्स आहेत, मेटेरॉइड्स आहेत, कॉमेट्स आहेत. आणि हे काय करतात? सनला सेंटरला ठेवून त्याच्या भोवतीने ते रिव्हॉल्व्ह होत असतात आणि ह्याला म्हटलं जातं द सोलार सिस्टीम. Sun at the center and the planets, their satellites, asteroids, meteoroids, comets revolve around it. The solar system. Latin word sol meaning sun. Family of the sun is solar system. Earlier it is believed that sun and other planets revolve around earth. पूर्वीच्या काळी लोकांना असं वाटायचं की अर्थ फिक्स आहे एका ठिकाणी आणि हे सन आणि हे सगळे काय होत आहेत? त्याच्या भोवतीने रिव्हॉल्व्ह होत आहेत. बघा ना, आपल्याला सुद्धा असंच वाटतं ना. आपण जर सनकडे बघितलं तर सन इकडनं तिकडं डिस्प्लेस होत असतो. म्हणजे वेस्ट साईडला तो सनराईज होतो आणि संध्याकाळी ईस्ट साईडला सनराईज होतो आणि वेस्ट साईडला तो सन मावळतो. म्हणजे काय, आपल्याला काय वाटतं की सनच आपल्या भोवती फिरतोय, पण ॲक्च्युली इट इज नॉट लाईक दॅट. इन 1543, Nicholas Copernicus, the astronomer, stated that sun is at the center and everything in solar system revolves around it. 1543 मध्ये एक ॲस्ट्रॉनॉमर होऊन गेले खूप मोठे, नेम्ड निकोलस कॉपर्निकस. हे नाव लक्षात ठेवा, हे इयर पण लक्षात ठेवा, आपल्याला हे क्वेश्चनमध्ये येतं. तर ह्यांनी काय स्टेटमेंट केलं की सन हा सेंटरला आहे, तो फिक्स आहे आणि हे बाकीचे सगळ्या ज्या काही सेलेस्टियल बॉडीज आहेत ह्या काय होतात? सनच्या कडेने राऊंडमध्ये त्या सनला रिव्हॉल्व्ह करत असतात. सन द ओनली स्टार इन आवर सोलार सिस्टीम. आपली जी सोलार सिस्टीम आहे, आपल्या सिस्टीममध्ये दुसरा स्टार नाही आहे. आपल्या सिस्टीममध्ये स्टार एकच आहे, दॅट इज सन. स्टार म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, इट इज अ सेल्फ ल्युमिनस बॉडी मेड अप ऑफ हॉट गॅसेस, मेनली हेलियम अँड हायड्रोजन. हा जो सन जो आहे हा हायड्रोजन आणि हेलियम ह्या दोन गॅसचा बनलेला आहे. आणि तुम्ही इथं साईडला पिक्चरमध्ये बघितलं तर इट इज व्हेरी ब्राईट. वाय इट इज ब्राईट? कारण हे हेलियम आणि हायड्रोजन गॅसेस जे आहेत हे कंटिन्युअस तिथं सनमध्ये बर्न होत असतात आणि हे बर्न झाल्यामुळे त्याच्यातनं ही हीट आणि ही लाईट एनर्जी बाहेर पडत असते. इट इज 5 बिलियन इयर्स ओल्ड, 150 मिलियन किलोमीटर्स अवे फ्रॉम द अर्थ. 5 बिलियन इयर्स ओल्ड सनचं लाईफ आहे असं समजलं जातं. आणि किती तो अर्थपासून आपल्या लांब आहे? तर 150 मिलियन किलोमीटर्स इतका तो आपल्यापासून लांब आहे. 109 टाइम्स बिगर दॅन अर्थ. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 100 टाइम्स बिगर स्टार्स आहेत, तर आपला सन जो आहे हा अर्थच्या साईजच्या 109 टाइम्स बिगर आहे. आता सन तुम्हाला माहिती आहे सनपासून हीट मिळते. आता सुद्धा आपण दुपारी जर बाहेर गेलो उन्हात तर आपल्याला खूप हीट लागते. मग सनवरती तर हीट किती असेल? कारण ही जी हीट आहे सनलाईटमधली ही येते कुठून? आपल्याला सनपासून येते. तर सनच्या सरफेस टेम्परेचर असतं 6000 डिग्री सेल्सिअस आणि ॲट सेंटर म्हणजे सनच्या सेंटरला टेम्परेचर किती आहे? तर 15 crores डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. आता हे तिथं प्रत्यक्ष जाऊन बघितलं आहे का? नाही, नॉट पॉसिबल. वी कॅनॉट गो नियर द सन. कारण तिथं जर गेलो तर आपण बर्नच होऊन जाणार आहे.
बरोबर आहे ना. पण काही इन्स्ट्रुमेंट्स अशी सायंटिस्टनी तयार केलेली आहेत की त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण इथनं सुद्धा सनचं टेम्परेचर मोजू शकतो. द आउटर लेअर ऑफ द सन इज कॉल्ड फोटोस्फिअर. फोटो मीन्स लाईट. मग बाहेरनं आपल्याला सन कसा दिसतो, ब्राईट आणि लाईटचा दिसतो, त्यामुळे त्याचा जो आउटर कव्हर आहे त्याला म्हटलं जातं फोटोस्फिअर. लाईट फ्रॉम सन रिचेस अर्थ इन 8 minutes 20 seconds. बघा आपल्यापासून सन किती लांब आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, इट इज 150 मिलियन किलोमीटर अवे. आणि हे डिस्टन्स कव्हर करायला लाईटला किती वेळ लागतो, फक्त 8 minutes 20 seconds. एवढ्या वेळात तो तिथं तयार झालेला लाईट अर्थवरती पोचतो. म्हणजे लाईटचा स्पीड केवढा असेल बघा. इट्स ग्रॅव्हिटेशनल पुल होल्ड्स अर्थ अँड अदर प्लॅनेट्स इन फिक्स्ड एलिप्टिकल पाथ कॉल्ड ऑर्बिट. आता अर्थ आणि बाकीचे प्लॅनेट्स किंवा बाकीच्या सेलेस्टियल बॉडी ह्या सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात. त्या रिव्हॉल्व कशा होतात, त्याला काही दोरी बांधलेली नाही आहे किंवा असं काही बँड नाही आहे मध्ये, पण जो ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे सनचा तो काय करतो, ह्या सेलेस्टियल बॉडीजना आपल्याकडे ओढून धरतो, त्यांना लांब जाऊन देत नाहीत. आणि मग त्यामुळं काय होतं, त्या पूलमुळं त्या सनच्या भोवती एका राऊंड पाथवरनं, एकाच पाथवरनं त्या सर्क्युलेट होत असतात. बघा समजा तुम्ही एक दोरी घेतली आणि त्याला एक काहीतरी वेट बांधलं आणि बोटात अडकून अशी जर फिरवली तर ती जे ऑब्जेक्ट आहे ते तुमच्या फिंगरच्या भोवतीने सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहतं. बरोबर आहे ना. आणि तशा पद्धतीने हे जे प्लॅनेट्स आणि हे सगळे अर्थ वगैरे जे कोणी आहे ते त्या सनच्या भोवतीने एका ऑर्बिटमध्येच फक्त फिरत राहतात. मेन सोर्स ऑफ लाईट अँड हीट एनर्जी फॉर लाईफ ऑन अर्थ. आपल्यासाठी सगळ्या लाईफसाठी किंवा जे लिव्हिंग थिंग्स ज्या अर्थवरती आहेत त्यांच्यासाठी सन हा एक मेजर लाईट आणि ओनली आणि मेजर एकच आपल्यासाठी हा लाईट आणि हीट एनर्जीचा सोर्स आहे. नेक्स्ट इज प्लॅनेट्स. आता हे प्लॅनेट्स म्हणजे काय आहेत नक्की. प्लॅनेट डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड प्लॅनेटा मीन्स वॉन्डरर. मग आता हे जे प्लॅनेट्स आहेत हे सगळे काय करत असतात, सगळीकडे त्या युनिवर्समध्ये त्या स्टारच्या भोवतीने फिरत असतात. सो दे आर कॉल्ड वॉन्डरर्स. इन ऑर्डर ऑफ देअर डिस्टन्स फ्रॉम सन दे आर ॲज फॉलोज शोन इन द फिगर. आता सनपासनं प्रत्येक प्लॅनेटची प्लेस ठरलेली आहे. त्याच्यातला सगळ्यात सनच्या जवळ तुम्ही खालच्या फोटोमध्ये जर बघितलं तर द नियरेस्ट प्लॅनेट इज मर्क्युरी. त्याच्यानंतर व्हीनस, नंतर अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि सगळ्यात लास्ट कोण आहे त्यातला तो नेपच्यून आहे. आता हा जो सिक्वेन्स आहे हा कधीच बदलत नाही. कारण का, तर त्याच्या साईजवरती आणि त्याच्या वेटवरती तो सनपासनं एका विशिष्ट डिस्टन्सवरतीच ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व किंवा राऊंड फिरत असतो त्याच्या भोवतीने. लक्षात आलं. त्यामुळे हे डिस्टन्स कधी बदलत नाही. दे नेव्हर लिव्ह देअर प्लेस. जर ह्यांनी डिस्टन्स बदललं आणि जर जागा सोडली तर काय होईल, ते एकमेकांवर आपटतील. बरोबर ना. त्यामुळं हे जागा सोडत नाहीत. आणि हा जो इथं सिक्वेन्स जो दाखवलेला आहे खालच्या फोटोमध्ये इट नेव्हर चेंजेस. प्लॅनेट स्पिन्स ऑन इट्स ओन ॲक्सिस कॉल्ड रोटेशन. बघा इथं साईडच्या फोटोमध्ये तुम्हाला दाखवलेली ती अर्थ दाखवली आणि मध्ये रेड कलरची लाईन एक त्याच्यातनं गेलेली तुम्हाला दिसते दोन्ही सेंटरच्या मधनं. दॅट लाईन इज नथिंग बट द ॲक्सिस ऑफ द अर्थ. आणि ॲरोज दाखवलेले आहेत बघा अर्थच्या सेंटरला, की तो काय आहे, तो ते ॲरोजच्या डायरेक्शनमध्ये अर्थ काय होते, स्वतःभोवती रिव्हॉल्व होते. तुम्ही बोहरा बघितलेला असेल, बरोबर आहे ना, किंवा आपण हातावरती बॉल लोक फिरवताना बघितलेली असतील, तर तो बोहरा जो असतो, तर स्पिन जो असतो तो काय करतो, त्याच्या ॲक्सिस भोवती स्वतःभोवती तो गिरकी मारत असतो. तो तुम्ही खेळताना सुद्धा स्वतःभोवती असं गोल फिरता, तर ते ॲक्सिस भोवती जे फिरणं आहे दॅट इज कॉल्ड रोटेशन. टाईम पिरियड ऑफ वन रोटेशन इज कॉल्ड प्लॅनेट डे. आता एका तो स्वतःभोवती प्लॅनेट स्वतःभोवती रोटेशन करत असतो, बरोबर आहे ना. मग एक रोटेशन ज्यावेळी त्याचं कंप्लीट होतं, म्हणजे समजा आता आपण आज इथे आत्ता आहोत, आपली पोझिशन इथं आहे, अर्थ ज्यावेळी एक रोटेशन पूर्ण करेल त्यावेळी पुन्हा उद्या आपण ह्याच ठिकाणी येणार आहे, बरोबर आहे ना. मग हा जो टाईम पिरियड जो आहे, ह्याला जो काही टाईम लागतो दॅट इज कॉल्ड प्लॅनेट डे. म्हणजे त्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. अर्थसाठी किती आहे सांगा बरं हा वेळ, इट इज 24 hours, बरोबर आहे ना. सो दॅट इज अ प्लॅनेट डे. वन कंप्लीट मूव्हमेंट ऑफ प्लॅनेट इन इट्स ऑर्बिट अराउंड सन इज रिव्होल्युशन. आता बघा हा स्वतःभोवती ज्यावेळी रोटेट होत असतो त्याच वेळेला तो काय करत असतो, सनच्या
भोवतीने पण गोल 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 फिरत असतो. इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, ती अर्थ आहे, मध्ये सेंटरला सन आहे आणि अर्थ त्याच्या भोवतीने रिव्हॉल्युशन करत असते. हा जो पाथ आहे हा सर्क्युलर पाथच असतो. मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, दोरीला बांधलेला ऑब्जेक्ट तुमच्या फिंगरभोवती राऊंड सर्क्युलर पाथमध्येच फिरत राहतं. तसं ही अर्थ किंवा कुठलाही प्लॅनेट जो आहे तो सनमध्ये ह्या एकाच सर्क्युलर पाथवरनं फिरत असतो. आणि हे जे सनच्या भोवतीने त्यांचं जे फिरणं आहे दॅट इज कॉल्ड रिव्होल्युशन. बघा हा फरक लक्षात ठेवायचा. व्हॉट इज रोटेशन? रोटेशन म्हणजे तो प्लॅनेट स्वतःच्या भोवती फिरत असतो, दॅट इज रोटेशन. आणि सनच्या भोवती फिरत असतो, दॅट इज रिव्होल्युशन. टाईम पिरियड ऑफ वन रिव्होल्युशन इज 1 प्लॅनेट इयर. आता अर्थने एका ठिकाणून फिरायला सुरुवात केली आणि ती सनच्या भोवती एक पूर्ण गोल राऊंड काढून पुन्हा पहिल्या जागी आली. ह्याला म्हणायचं एक रिव्होल्युशन. आता हे एक रिव्होल्युशन पूर्ण करायला जो काही त्या प्लॅनेटला वेळ लागतो दॅट इज कॉल्ड प्लॅनेट इयर. आपल्या अर्थला हे एक रिव्होल्युशन कंप्लीट करायला इट टेक्स 365 डेज. म्हणजे आपलं इयर किती डेजचं आहे? 365 डेजचं आपलं एक इयर आहे. आणि ह्या इयरमध्ये हे प्लॅनेट डेज आपल्या अर्थच्या किती असतात? 24 आवर्स हे एका प्लॅनेट डेमध्ये आपल्या असतात. प्लॅनेट्स आर नॉन ल्युमिनियस. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन लाईट लाईक स्टार. आता स्टार्सचं मी तुम्हाला सांगितलं दे आर हॉट बॉडीज, गॅसेस असतात त्याच्यामध्ये आणि ते हॉट असतात आणि त्या गॅसेसमधनं त्या एक्सप्लोजन्समधनं लाईट आणि एनर्जी ते बाहेर टाकत असतात. प्लॅनेटच्या बाबतीत असं काही होत नाही. प्लॅनेट्स आर जस्ट बॉल्स. त्यांच्यामधनं हीट किंवा लाईट एनर्जी बाहेर पडत नसते. दे आर नॉट ल्युमिनियस बॉडीज. दे रिफ्लेक्ट द लाईट ऑफ द सन दॅट फॉल्स ऑन देम. त्यांच्यावरती जो सनचा लाईट पडतो तो लाईटच ते रिफ्लेक्ट करतात आणि आपल्याला ते दिसतात. इथे पिक्चरमध्ये दाखवले बघा, त्या सनचा लाईट त्या सगळ्या प्लॅनेट्सवरती पडला अँड दॅट इज वाय दे आर व्हिजिबल. आपल्याला सुद्धा अर्थला स्वतःचा लाईट नाही आहे. व्हॉट लाईट वी रिसीव्ह इज फ्रॉम सन. आता ह्यामध्ये 2 प्लॅनेटचे टाईप समजले जातात, इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स. सनच्या जे क्लोज आहेत दे आर कॉल्ड इनर प्लॅनेट्स आणि सनपासनं डिस्टन्स काही ठेवून बाजूला जे आहेत दे आर कॉल्ड आउटर प्लॅनेट्स. इनर प्लॅनेट्स क्लोजर टू सन, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, दीज आर ऑल इनर प्लॅनेट्स. दे आर मेड अप ऑफ रॉक्स अँड आर कॉल्ड इनर प्लॅनेट्स. हे जे सगळे इनर प्लॅनेट्स आहेत हे सगळे रॉक्सपासून तयार झालेले आहेत आणि ते वेटला हेवी आहेत. सो दे आर क्लोज टू सन आणि त्यांना म्हटलं जातं इनर प्लॅनेट्स. Outer planets, they are far away from the sun. Jupiter, Saturn, Uranus and Neptune. They are all made up of gases with very small rocky cores and are called outer planets. मग हे बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून हे कशाचे बनलेले आहेत? तर दे आर मेजर व्हॉल्यूम त्यांचा जो आहे हा गॅसचा आहे. त्याला वेट नसतं गॅसला, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याचा जो कोअर आहे म्हणजे सेंटरला फक्त थोडासा पोर्शन जो आहे तो रॉकी आहे, तो हेवी आहे. म्हणजे ओव्हरऑल जरी त्यांचा साईज तुम्हाला मोठा दिसला तरी त्यातला मॅक्झिमम व्हॉल्यूम कशाचा आहे? गॅसचा आहे. त्यामुळं साईज जरी मोठा असला तरी त्यांचं वेट कमी असतं. त्यामुळं त्यांचं काय होतं ते आपल्याला अर्थपासनं लांब डिस्टन्सवरती राहतात ते आणि दॅट इज वाय दे आर कॉल्ड आउटर प्लॅनेट्स. आता हे स्टार्स आणि प्लॅनेट्स आपण बघितले. ह्याच्यात मेजर डिफरन्सेस काय काय आहेत ते आपण स्टडी करूया. स्टार्स दे आर सेल्फ ल्युमिनियस बॉडीज इमिट देअर ओन लाईट. हे आपण बघितलं आहे. स्टार्स काय आहेत? त्यांना स्वतःचा लाईट आहे. दे प्रोड्यूस देअर ओन लाईट अँड एमिट इट आउट. ऑन द अदर हँड प्लॅनेट्स दे आर नॉन ल्युमिनियस बॉडीज अँड रिफ्लेक्ट लाईट रिसिव्ड फ्रॉम सन. प्लॅनेट्स कोण आहेत? तर ते नॉन ल्युमिनियस बॉडी आहेत. दे डो नॉट प्रोड्यूस देअर ओन लाईट. मग ते काय करतात? सनकडनं त्यांच्यावरती जो लाईट पडतो तोच ते रिफ्लेक्ट करत असतात. स्टार्स आर मेड अप ऑफ हॉट बर्निंग गॅसेस. हे स्टार्स जे आहेत मगाशी आपण बघितलं सनवरती कुठलं हेलियम आणि हायड्रोजन गॅसेस आहेत आणि ते कंटिन्युअस बर्न होत आहेत. त्यामुळे त्यांच्यातनं हीट आणि लाईट एनर्जी इमिट होत असते. वेअर ॲज प्लॅनेट्स आर मेड अप ऑफ सॉलिड मटेरियल ऑर गॅसेस विथ सॉलिड कोअर. प्लॅनेट्स कशाचे बनलेले आहेत आपण बघितलं? रॉकचे किंवा सॉलिड मटेरियलचे बनलेले आहेत आणि काही प्लॅनेट्स जे आहेत ते गॅस आणि रॉक असे दोन्हीचे बनलेले आहेत. स्टार्स आर व्हेरी लार्ज इन साईज. आपण मगाशी बघितलं सन किती मोठा आहे अर्थपेक्षा? 109 टाइम्स बिगर दॅन द अर्थ.
वेअर ॲज प्लॅनेट्स आर कंपॅरेटिव्हली स्मॉलर इन साईज. मागच्या फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय सन इज अ व्हेरी 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 बिग बॉडी आणि बाकीचे प्लॅनेट जे आहेत ते छोटे दिसतात त्याच्यासमोर. स्टार्स मूव्ह अराउंड सेंटर ऑफ गॅलेक्सी. मगाशी जे आपण म्हणलं गॅलेक्सी ग्रुप ऑफ स्टार्स, त्याच्या सेंटरच्या भोवतीनी हे स्टार मूव्ह होत असतात. वेअर ॲज प्लॅनेट्स मूव्ह अराउंड देअर स्टार किंवा सन. प्रत्येक सोलर सिस्टीमला एक सन असतो आणि त्याच्या भोवतीनी हे सगळे प्लॅनेट्स काय होत असतात, रिव्हॉल्व होत असतात. तर हे मेजर डिफरन्सेस आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. आता आपण येऊया आपल्या प्लॅनेटकडं. आवर प्लॅनेट दी अर्थ. इथं पिक्चरमध्ये बघा किती छान पिक्चर दिसते ना, ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, तुम्ही फोटोज बघितलेले असतील. आवर अर्थ इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल मुलांना, है ना. आता त्याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. द अर्थ इज द 5th लार्जेस्ट प्लॅनेट साईज वाईज. आपली जी सोलर सिस्टीम आहे त्या सोलर सिस्टीममध्ये आपली जी अर्थ आहे ही साईजनी जर विचार केला तर 5th प्लॅनेट आहे. इट इज युनिक प्लॅनेट. व्हाय युनिक? इट इज द ओनली प्लॅनेट दॅट सपोर्ट्स लाईफ. बघा, युनिवर्समध्ये किंवा ॲटलिस्ट आपल्या सोलर सिस्टीममध्ये जर विचार केला तर अर्थ हा एकच प्लॅनेट असा आहे की जिथं तुम्हाला लाईफ सापडतं. प्लॅन्ट्स, ॲनिमल्स हे सगळे दिसतात. बाकी कुठल्याही प्लॅनेटवरती तुम्हाला लाईफ सापडत नाही. अजून तरी आपल्याला असा एकही प्लॅनेट सापडलेला नाही आहे की जिथं लाईफ फॉर्म्स किंवा लिव्हिंग थिंग्स अस्तित्वात आहेत. दॅट इज वाय दिस इज अ युनिक प्लॅनेट. 71% कवर्ड विथ वॉटर. तुम्हालाही माहिती आहे की अर्थचा जो सरफेस आहे त्याच्यावरती 71% सरफेस जो आहे हा वॉटरनी कव्हर झालेला आहे. त्यामुळं जर आपण स्पेसमधनं जर अर्थ बघितली तर इट लुक्स ब्ल्यू इन कलर बिकॉज वॉटर कलर इज ब्ल्यू. त्याच्यामुळं अर्थ जी आहे ती ब्ल्यू कलरची दिसते अँड दॅट इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ब्ल्यू प्लॅनेट. वॉटर इज फाउंड इन ऑल 3 स्टेट्स. आता अर्थवरती तुम्हाला वॉटर तिन्ही स्टेटमध्ये सापडतं. कुठल्या कुठल्या 3 स्टेट? सॉलिड, लिक्विड, गॅसेस. बघा, आपल्या इथं लिक्विड वॉटर तर आपण रोजच वापरतो. रिव्हर्समध्ये आहे, ओशन्समध्ये आहे, लेक्समध्ये, पॉन्ड्समध्ये, हे सगळं लिक्विड फॉर्ममध्ये असतं. हाय माउंटेन्समध्ये, हिमालयाज, आल्प्समध्ये तर तुम्ही गेलात तर तिथं कसं आहे, तिथं स्नोच्या फॉर्ममध्ये, आईसच्या फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये आहे. किंवा नॉर्थ पोलवरती जर आपण बघितलं तर तिथं सॉलिड फॉर्ममध्ये वॉटर सापडतं. आणि आपली जी एअर आहे, आपण लास्ट इयरला स्टडी केलं आहे, तर त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर्स असतात आणि दिस इज द गॅशियस फॉर्म. म्हणजे अर्थवरती तुम्हाला तिन्ही फॉर्ममध्ये वॉटर सापडतं. आता ह्या अर्थचा जो शेप आहे इट इज नॉट एक्झॅक्टली राऊंड शेप. द शेप ऑफ द अर्थ इज फ्लॅटन्ड ॲट द पोल्स अँड बल्जिंग ॲट द इक्वेटर. लास्ट इयरला आपण लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड्स बघितलेले होते, बरोबर आहे ना. त्याच्यात इक्वेटर जे आहे ते अर्थच्या सेंटरला आहे. मग इक्वेटरवरती जर अर्थचा जर शेप बघितला तर तो थोडा जास्त असतो आणि पोलच्या साईडने बघितला तर थोडीशी ती अशी दाबल्यासारखी दिसते. इथं साईडच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. ते डॉटेड जे सर्कल आहे ते आणि ह्याचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येतं की इक्वेटरवरती थोडीशी बल्ज झालेली आहे आणि पोलच्या साईडनी थोडीशी ती दाबली गेलेली आहे. बघा, इथं किलोमीटर डिस्टन्स जरी बघितलं तरी तुम्हाला त्याच्यात फरक दिसेल. इक्वेटरचं 2 पॉईंटचं अर्थचं जर डिस्टन्स इक्वेटरवर बघितलं तर इट इज 12,756 किलोमीटर्स. पण तेच 2 पोलमधलं जर डिस्टन्स बघितलं तर इट इज 12,712 किलोमीटर्स. म्हणजे ते डिस्टन्स कमी आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला पृथ्वी जर बघितली, अर्थ जर बघितली तर नॉर्थ आणि साऊथ पोलच्या साईडनी ती थोडीशी दाबल्यासारखी दिसते. धिस शेप इज रेफर्ड ॲज जिओइडल शेप. हा शेप जो आहे ह्याला म्हटलं जातं जिओइड. लक्षात आलं? म्हणजे आपली अर्थ ही परफेक्ट राऊंड शेपमध्ये नाही. आता अर्थवरती आपल्याला लाईफ सापडतं किंवा आपण मगाशी बघितलं की इट इज युनिक प्लॅनेट. व्हाय वी फाउंड लाईफ ऑन द अर्थ? बिकॉज ऑफ सम थिंग्स दॅट आर अवेलेबल ओनली ऑन द अर्थ. लाईफसाठी ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त अर्थवरतीच एक्झिस्टन्समध्ये आहेत आणि दॅट इज वाय लाईफ इज सस्टेन्ड ऑन द अर्थ. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? मॉडरेट टेम्परेचर. मॉडरेट टेम्परेचर म्हणजे काय की लाईफ जे आहे किंवा लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्या एका ठराविक टेम्परेचरला तिथे जगू शकतात किंवा सर्व्हाइव्ह होऊ शकतात. बघा, आपल्याला इथं सुद्धा तुम्हाला माहिती आहे की जर सन किंवा समरमध्ये ज्यावेळी टेम्परेचर वाढतं त्यावेळी आपल्याला ते सहन होत नाही, आपण बाहेर जात नाही. 40 डिग्रीच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर आपल्याला चटके बसायला लागतात. नॉर्मल टेम्परेचर काय आहे? 20 to
35-36पर्यंत जे टेम्परेचर आहे इट इज अ मॉडरेट टेम्परेचर. ह्या टेम्परेचर रेंजमध्ये आपण सर्वाईव्ह होऊ शकतो. मॉडरेट टेम्परेचर हेल्प्स टू सर्वाईव्ह प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग हे टेम्परेचर इथं आहे, हे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम कोण करतं, तर आपल्या भोवतीने जे ॲटमॉस्फिअर आहे ते काय करतं, येणारी हीट ॲब्झॉर्ब करून घेतं आणि मॉडरेट हीट फक्त अर्थच्या सरफेसपर्यंत पोचायला मदत करतं. सेकंड इज ॲटमॉस्फिअर. इट इज अ ब्लँकेट ऑफ एअर अराउंड अर्थ नेसेसरी फॉर लाईफ. ॲटमॉस्फिअर, आता सगळ्याच प्लॅनेट्सवरती ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे काय, गॅसचं कव्हर आहे. पण अर्थवरती जे एअर आहे किंवा जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गॅसेस आपल्याला सापडतात. वन इज ऑक्सिजन अँड अनदर इज कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे, वी नीड इट फॉर रेस्पिरेशन. आणि कार्बन डायऑक्साईड कशा लागतो, प्लांट्सना फूड प्रिपेअर करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड लागतो. म्हणजे ॲटमॉस्फिअर असल्यामुळं, एअर असल्यामुळं आणि एअरमध्ये हे 2 गॅसेस असल्यामुळं इथं लाईफ सर्वाईव्ह झालेला आहे. दुसरी गोष्ट, प्रेझेन्स ऑफ फ्रेश वॉटर. तुम्हालाही माहिती आहे, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड्स वॉटर. एक तुम्हाला सेईंग पण माहिती आहे, वॉटर इज लाईफ असं म्हणतो, कारण वॉटरशिवाय लाईफ एक्झिस्ट होऊच शकत नाही आणि ते वॉटर अर्थवरती अवेलेबल आहे. हे वॉटर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही प्लॅनेटवरती दिसणार नाही. ओझोन लेअर इन ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स लिव्हिंग थिंग्स फ्रॉम हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन. आपण लास्ट इयरमध्ये आपण ॲटमॉस्फिअर स्टडी केला, त्यावेळी हा पॉईंट आपण स्टडी केलेला आहे. काय की एका लेअरमध्ये आपल्या इथं ओझोन गॅसचा एक लेअर तयार झालेला आहे आणि ह्या लेअरमध्ये काय होतं, सनलाईटमध्ये किंवा सनकडनं येणारे जे हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, हे रेज काय होतात, त्या ओझोन लेअरमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतले जातात आणि दे आर नॉट अलाउड टू रीच द अर्थ सरफेस. कारण हे रेज आहेत हे लिव्हिंग थिंग्ससाठी खूप खूप हार्मफुल आहेत. तुमच्या घरामध्ये जे वॉटर प्युरिफायर असतात त्याच्यामध्ये तो अल्ट्राव्हायोलेट लाईट मुद्दामून वापरलेला असतो. का, कारण तो अल्ट्राव्हायोलेट लाईट जर त्या वॉटरमध्ये जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, इतर काही बॅक्टेरिया असतील किंवा काही लाईफ फॉर्म्स असतील तर ते डिस्ट्रॉय करायचं काम करतो. सुटेबल सीझन्स अँड वेदर कंडिशन्स. बघा आपल्या इथं वेदर कंडिशन जर बघितली तर वॉर्म वेदर असतं, थोडंसं कोल्ड वेदर असतं, पण हे सगळं वेदर जे आहे हे कसं आहे की ज्याच्यामध्ये हे लाईफ फॉर्म सर्व्हाइव्ह होऊ शकतात. सीझन आपले इथं चेंज होतात, डे नाईट असतं, बरं. आता डे नाईट तर सगळ्याच प्लॅनेटवर असतं, बरोबर आहे, पण आपले इथं सीझन्स चेंजेस जे होतात, समर आहे, विंटर आहे, रेन सीझन आहे, तर ह्या सीझन्समुळे काय होतं, जे काही लाईफ फॉर्म्सना किंवा लिव्हिंग थिंग्सना नेसेसरी आहे हे व्यवस्थित त्यांना सप्लाय होत राहतं या सीझन्समुळे. आणि हे जे वेदर आहे हे वेदर इतकं सुटेबल आहे आपल्यासाठी की वी कॅन कम्फर्टेबली लिव्ह इन दॅट. वी मीन्स ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि हे जे काही पॉईंट्स आहेत ह्याच्यामुळं आपल्याला अर्थवरती लाईफ सापडतं किंवा लाईफ एक्झिस्टमध्ये आहे. कुठले कुठले, मॉडरेट टेम्परेचर आहे, ॲटमॉस्फिअर आहे विच हॅव कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन इन इट, त्याच्यानंतर फ्रेश वॉटर आहे, त्याच्यानंतर ओझोन लेअर आहे जो हार्मफुल सनरेजपासून आपलं प्रोटेक्शन करतो, आणि लास्ट थिंग इज सुटेबल सीझन्स अँड वेदर कंडिशन्स. ह्या पार्टमध्ये आज आपण इथपर्यंत स्टडी केलेलं आहे. काय काय बघितलं बघा आपण. पहिली गोष्ट म्हणजे युनिवर्स तयार कसं झालं किंवा ह्या स्टार्स आणि ह्या सेलेस्टियल बॉडीज कशा तयार झाल्या, युनिवर्स म्हणजे काय, गॅलेक्सी म्हणजे काय, स्टार्स म्हणजे काय, प्लॅनेट्स म्हणजे काय, मग आपली सोलर सिस्टीम आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली की स्टार्स म्हणजे सन आपला सेंटरला आहे, बाकीचे प्लॅनेट्स त्याच्या भोवतीने रिव्हॉल्व होत आहेत. नंतर ते प्लॅनेट्स सनपासनं डिस्टन्स वाईज त्यांच्या पोझिशन्स काय आहेत त्या आपण बघितल्या, बरोबर आहे ना. नंतर स्टार आणि प्लॅनेटमधला डिफरन्स बघितला आणि आपली जी ब्युटिफुल अर्थ आहे, मदर अर्थ ज्याला म्हणतो, त्याच्याबद्दल आपण काही इन्फॉर्मेशन घेतली. तर इथं हा पार्ट 1 आपण संपवतोय. नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचे जे आपले प्लॅनेट्स आहेत, मर्क्युरी आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरेनस आहे, ह्या सगळ्या प्लॅनेट्सबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि मून जो आहे आपला, या मूनबद्दलसुद्धा आपण नेक्स्ट पार्टमध्ये खूप छान इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सो इथं आपला पार्ट 1 संपतोय. आता ह्याचं नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे वर्कशीट्स, टेस्ट ह्या सगळ्या आपल्या वेब पोर्टलवरती आहेत, त्या स्टडी करा. हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट बघा, त्यातल्या डेफिनेशन्स पाठ करा, डिफरन्सेस पाठ करा, त्याच्यानंतर अर्थ त्यांची डिस्टन्स जी अर्थची दिलेली आहे ती सगळी पाठ करा, फिगर सगळ्या लक्षात ठेवा, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. सो दिस इज द एंड ऑफ पार्ट 1 आवर सोलार सिस्टीम. थँक्यू.